काय आणले बघा शिल्पाने हातात घेतलेले वडापाव वडापाव मित्रांनो मी आहे ना म्हणजे विचार करते डाएट वर राहाव म्हणजे तब्येत कमी कराव. पटपट करून पटपट जायचं मित्रांनो. चलो फॉलो मी. चलो फॉलो यू. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो सकाळ झालेला आहे, सकाळचे 6 वाजलेला आहे. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आहो चालले आता सकाळचे औषध मारायला बघा, कारण की आज लवकर काम आवरायचे, आमचं लागण करायचे आमच्या शेतातला. काय करायचं आहो? ऊस लावायचा शेतात आपल्या, म्हणून मी सकाळच्या पारी लवकर औषध मारा चाललंय, कारण की लवकर येऊ म्हणून त्यासाठी लवकर चाललंय. तर आहो चाललेत आता औषध मारायला आणि मी चाललेत आता गुरांचं गोट झाडायला, शेण उचलायला, कारण की दोघं काम आवरलं तर पटकन होईल मित्रांनो. त्यामुळे आता आहो चालले ते आणि दुसऱ्याच्या शेतात चालले ते मित्रांनो, कारण की ते कालच फोन केले ते रात्री घरी औषध आणून दिले त्यांनी, बादली ते तिकडे गाडीत औषध हो देऊन गेले ते. आणि त्यामुळे आहो म्हणले ते की मला जावं लागन. आहो 8 वाजता लवकर या धार काढायचे. 8-8:30 वाजता हा आल्यानंतर धार काढ. हा एकच मी एकटी काढते आणि एक गायचं तुम्ही काढा या. तर मित्रांनो तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहता. आहो जाणारे औषध मारा, मी घरच्या आवरणार असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा. बाय. काळजी घ्या आणि तोंड बांधून घ्या. तोंड बांधून घ्या. नाही रुमाल नाही ना, ह्यांनी चालतंय ना. आहे अजून भरपूर काम आहे मित्रांनो, त्यामुळे म्हणजे आहो गेल्यानंतर मला सगळे काम एकटीच करावं लागेल, कारण की आई आज घरी नाही आहे. ते आई गेले ते दवाखाने. ते एक आमचे पाहुणा आहे ते पेशंट, त्यांना बघायला गेले ते भेटायला. म्हणजे होय पाहुणाला भेटे गेलेत ना आई. बरं झालं बूट घेतलं. बघा जास्त गवत असेल तर बूट घाला काय. हा तिकडं घाला नाही तर. पिशवी देऊ का? तर मित्रांनो सकाळचे आवाज, जो चिमण्यांचे आवाज येते ते खूप भारी वाटतात ऐकायला. खरं सांगू तर मला तर खूपच आवडतात आणि असं एकदम शांत वातावरण मला आहे ना कधीच म्हणजे गावाकडं भेटलेला नाही आहे माझ्या माहेरी. कारण की आमचे माहेरी आहे ना एकदम घर लोकांचे आहे ना एकदम खेटून आहे, म्हणजे एकदम सटासटा जे आपले घर असते ना, एकमेकांचे शेजारचे जे घर असते, जसे माझं घर झालं शेजारचे घर झालं, तर सगळ्यांचे घर एकदम जवळ असते. त्यामुळे तिकडं तर चिमण्यांचे जास्त आवाज आले ते नाही आणि वारं पण नसतं जास्त गावाकडे. आणि इकडं महाराष्ट्राचं वातावरण तर खूप भारी आहे.
आणि मित्रांनो, जेव्हा आहो घरी नसते ना, तेव्हा तर मला करमत नाही मित्रांनो. खरं सांगू तर मला अजिबात करमत नाही. मन नहीं लगता है, इसकी वजह से है ना मैं उनके साथ जाती रहती हूँ काम पे, बट ते मला नाही घेऊन जात. असं म्हणतात की राहू दे, तू घरचं काम आवर, मी शेतातलं काम बघते. पण मला राहू वाटत नाही मित्रांनो एकटं. आणि आहो गेले ते औषध फवारणी करण्यासाठी शेतात दुसऱ्याच्या, तर त्यामुळे म्हणजे म्हणलं मी माझं काम आवरून घेते घरचे. तर आहो आल्यानंतर बाकीचे काम आम्ही आवरणार आहे दोघं मिळून. तर फायनली मित्रांनो, गुरुवारी झालेला आहे. म्हणजे आपले गायचं शेण उचलून झाले, ते झाडून झाले, ते गोटं झाडली आणि गुरांचं खाली बघा झाडून घेतलेलं आहे. पूर्ण काम आवरलेलं आहे. म्हणजे गुरांचं जे काम आहे ते सगळं मी आवरलं आहे. आणि आता तुम्हाला सूर्यदेवता दाखवते. सकाळचं वातावरण तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा. गावाकडचे वातावरण कसं आहे मित्रांनो नक्की सांगा. हे बघा, सकाळ आम्हाला सूर्यदेवताचं दर्शन होतात आणि खूप भारी वाटतात. असं मोबाईलमध्ये कसं वाटतं ते नाही माहिती, पण रिअलमध्ये खूप छान दिसतं ते, खूप मस्त. तर मित्रांनो, गावाकडचं वातावरण कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आणि मला तर खूप भारी वाटतात. आणि जेव्हा मी UP वरून महाराष्ट्रामध्ये आलते तेव्हा तर मला असं वाटायचं की मला इथं नाही राहायचे, मला जायचे घरी UP. पण हळूहळू वातावरण खूप छान आणि खूप आवडायला लागलं. त्यामुळे 2-4 वर्षात मी एकदाच जाते UP. आणि तिकडे गेलं की 10 दिवस थांबून मग परत माघारी येते महाराष्ट्रामध्ये. कारण की ह्यांना कोण बघायचे मित्रांनो. हे बघा, मम्मी. तर मित्रांनो, बाहेरचे काम सगळं आवरलेलं आहे. आता धार काढून झाले ते एक गायाचा, आणि एक गायाचा धार आहो आल्यावरती आम्ही दोघं धार काढणार आहे. कारण की मित्रांनो, हे जे गाय तुम्हाला दिसते ना, त्याचा धार मला एकटी येत नाही. कारण की आताच त्याचा बाळ आलेला आहे, म्हणजे डिलिव्हरी झालेला आहे मम्मी. तर त्यामुळे मित्रांनो, आता मला एक गायचा धार काढलेला आहे. आता मी जाणार आहे घरचं काम आवरायला. आता घरचं काम राहिलेलं आहे मित्रांनो. 7:30 वाजलेलं आहे. घरचं काम आवरून पटकन आंघोळ करायचं. आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायच्या. देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाक करायचं. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आहो थोड्या वेळात येणार आहे. आता 7:30 वाजलेलं आहे आणि पटकन मी घरचं काम आवरून घेते मित्रांनो. आणि तुम्हाला कसं वाटलं UPची मुली महाराष्ट्रामध्ये येऊन धार काढलेला आहे, कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर चला पटकन घरचं काम आवरून घेते मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता औषध मारून आलोय आणि एका गायची धार शिल्पाने काढली होती. आणि ही जी अलीकडली आमची गौरी आहे तिची धार आल्यानंतर आम्ही दोघांनी मग शिल्पाने मी काढली. आणि तिथून पुढे मग मी आंघोळ केली. आंघोळ केल्यावरती दूध घेऊन गेलो. आणि आज औषध मारल्यानंतर असं वाटलं की शिल्पाला विचारलं की अरे आज वडापाव खायची इच्छा झाली नाश्त्यामध्ये. म्हणून आज काय केलं, मी दूध घेतलं आणि सरळ गावामध्ये गेलो. डायरेक्ट गावात दूध घातलं. दूध घातल्यानंतर ना मस्तपैकी गरम गरम असे
मस्त वडापाव घेऊन आलोय गावातनं मित्रांनो. आमच्या गावात शेंडे हॉटेल म्हणून आहे, त्यांच्यातनं इतके भारी वडापाव आणले ते, एकच नंबर गरम गरम वडापाव आणलेत मित्रांनो. आणि आता तुम्हाला ते वडापाव धावतो मित्रांनो. वडापाव खाण्याची इच्छा झालेली आहे, त्यामुळे वडापाव घेऊन आलोय. आणि वडापाव मस्त आहे. शिल्पाला सुद्धा मी विचारलं होतं काय आणू खायला, तर ते म्हणजे तुमच्या ह्याने आणा, पण मी आणलेले आहेत वडापाव. हे बघा शिल्पा इकडं स्वयंपाक करत बसलेली आहे तुमची ताई, दिसते का? आणि स्वयंपाक झालेला आहे. भोपळ्याची भाजी, अजून हुलग्याची भाजी करायची आम्हाला, रस्सा भाजी. आणि इकडे बघा भोपळ्याची भाजी झालेला आहे. भोपळ्याची भाजी झाली मित्रांनो पोरांच्या डब्यासाठी. आणि इकडे चपात्या झाल्या ते. आता हुलग्याची भाजीच्या तयारीला लागली शिल्पा. आणि लाडू पण आमची शाळेच्या तयारीला लागली. आता दोघं पण शाळेत जायच्या तयारीला लागलेत. तर मित्रांनो नाश्त्यासाठी काय आणले बघा शिल्पाने हातात घेतलेले वडापाव. वडापाव मित्रांनो मी आहे ना म्हणजे विचार करते डाएट वर राहाव, म्हणजे तब्येत कमी कराव, पण आहो आहे ना तब्येत कधीच कमी करून देणार नाही. सारखंच म्हणत मला काय म्हणलं काही बोलायचे नाही, गप ऐकायचे आणि नुसतं हो म्हणायचं. तर हे म्हणलं खायला काय आणू तुला, मी म्हणलं मला काहीच नको. मग नंतर हे म्हणलं की काय म्हणजे आणायचं खायला ते सांग. मग सांगितलं काय मला आवडतं, काय होतं ती मगाशी मी बोलले ढोकळा सांगितला, पण ढोकळे बनवणारे गेलते बाहेर, त्यामुळे ढोकळा घेऊन आणू शकलो नाही. वडापाव दिसला गरम, मग वडापाव गरम आणला. तर चला वडापाव खाऊया मित्रांनो. आणि तुम्हाला सांगू तर मला लय आवडतं वडापाव. चला अजून ही करायची हुलग्याची भाजी मित्रांनो. पुढे जायचं मला लागण करायला, त्यामुळे म्हणजे लागण खत, त्यामुळे पटपट करून पटपट जायचं मित्रांनो. चलो फॉलो मी. चलो फॉलो यू, चलो फॉलो मी. कोरा चहा. हा जरा मी चहा करून आणते मित्रांनो. मी चहा करून आणते आहोसाठी. नाही तर राहू दे, वडापाव खायचं कशाला चहा. चल चल बैठो इधर तुम पोरो. ये आपला स्टाईल ताई. कांदा आण जा. ताईने आमच्या काढू. खायच्या आधीच पोट भरलं काय तुझ्या? चहा घेतला ना. तर मित्रांनो वडापाव खरं सांगू तर सगळ्यांना आवडतात. आणि चटणी तर एकच नंबर दिसतंय आहे, बघू शकता तुम्ही. इकडं आहो चटणी लावतात ते ताईच्या वडापाव. हे ताई तुझा वडापाव. खावा, लय भारी नाही वाटत, खावा. खाल्ल्यावर मग कळेल. घ्या घ्या शिल्पा ताई तुमचा वडापाव. ताई नाही हो, बायको. बायको घ्या तुमचा वडापाव. एक दादा म्हणतात ना तुम्ही बायकोला सुद्धा ताई म्हणता, भारी वाटतं म्हणतात मित्रांनो. बायको ताई पण बोलू शकते ना, काय होतंय, काय फरक पडतं. आम्हाला ही अशी खायची पद्धत नाही. आमचं कसं असतं माहिती का, हे असं घ्यायचं, डुबवायचं, एक एक खायचं नाही का. आम्ही देशी आहे ना. तर या मित्रांनो वडापाव खायला सर्वजण. छान आहे. हम है देसी, इसीलिए तो हमारे जाल में यूपी की लड़की फंसी. ग्रेट. छान छान बोलले, छान. तर मित्रांनो खरंच वडापाव खूप टेस्टी आहे, छान आहे, गरम आहे. नाश्त्यामध्ये आज आमच्या ही आहे वडापाव. आणि रानात गेलो जेवण करायचे ना हो. तर चला पटकन मी इकडं भाजीची तयारी केलेलं होते मित्रांनो. इकडं आज भाजी कसं करते मी, हुलगाची भाजी करते. या आधी मी तेल टाकलं कढाईमध्ये, तेल एकदम मस्त तापलेलं होतं. नंतर मी थोडंसं म्हणजे मसाला टाकल्यानंतर जे मी पेस्ट केलं कांदा, लसूण, खोबरं आणि लसूण, ते सगळं पेस्ट केलं म्हणजे मिक्सरमध्ये मस्तपैकी पिसून घेतलेलं होते आणि ह्याच्यात मी टाकलेलं आहे. आणि मला आज खूप ह्याचा हुलगाची भाजी खाऊ वाटलं होतं मित्रांनो, कारण की भाकरी सोबत चुरून खाल्लं ना तर खूप भारी लागतात. त्यामुळे म्हणजे मी आज हुलगाची भाजी करत आहे. आणि थोडासा स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे मित्रांनो.
मम्मी मित्रांनो बोलता बोलता हिंदी बोलते तर तुम्ही ॲडजस्ट करा, समजून घ्या. नमक म्हणजे आपले मीठ असते. आणि मग नंतर मी हुलगा टाकलेला आहे बघा. आता हुलगा टाकून मस्तपैकी बघा तरी पण आलेला आहे मित्रांनो. मस्तपैकी ह्याला शिजवून घ्यायचे. अजून वरनं एक पळी तेल टाकलेलं आहे मी, तर ह्याला एकदम मस्त शिजवून घ्यायचे मित्रांनो. तर फायनली मित्रांनो सगळं काम आवरलेलं आहे. आता मी चालले ते शेतात, वावरात. तर चालले ते मित्रांनो आता राहणार ते, कारण की आहो आणि आमची आत्याबाई आहे ते पुढं गेले ते. तर आता मी पण चालले ते मित्रांनो. दुपार झाली या, सकाळचे दुपार झाली म्हणजे 12 वाजलेला आहे मित्रांनो. तर चला आता मी पण चालले ते शेतात बेन हातरायला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बेल आयकॉन ऑन करायला विसरू नको. आणि UPN महाराष्ट्र कप्पल जोडीला सपोर्ट करा. आणि तुमच्या छान छान कमेंट येते त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि आता चालले ते भरपूर ऊन आहे मित्रांनो. तर ऊन लागतंय तर काम नाही केलं. शेवटी आपण शेतकरी आहोत तर काम तर करावंच लागणार आहे मित्रांनो. तर चला जाऊया शेतात. तर तुम्ही असंच मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.